सांगलीहून आलो. सांगलीहून आलात. दर महिन्याला येतो. हा म्हणजे कृष्णाघाटची जी वांगी आहेत ती अतिशय फेमस. पण सगळ्या सोमणांच्यात वांग्याची भाजी फार फेमस आहे. की वांग्याची भाजी असल्याशिवाय माणसं जेवायला येत नाही. ती वस्तुस्थिती आहे. एकदम खूप सुंदर जेवण. सगळ्यात पहिल्यांदा इथं ताक दिलेला मित्रांनो. ही काकडीची कोशिंबीर आहे, ही चण्याच्या डाळीची चटणी आहे, हे आहे ते लोणचं आणि वाडीची जी बासुंदी आहे ती खूपच फेमस आहे. तुम्ही किती घट्ट आहे बघू शकता बासुंदी. मित्रांनो नमस्कार. पूर्वी अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सर्व खवयांचं सरस स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलोय नृसिंहवाडीमध्ये. तर मित्रांनो दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवरती नृसिंहवाडीला आल्यानंतर कुठे काय खायचं याची माहिती आपण आता देतोय. तर मित्रांनो काही नाश्ता सेंटर आपण कव्हर करणार आहोत. तसंच जेवणासाठी सात्विक थाळी कुठे मिळते हे देखील आता आपण बघणार आहोत. मित्रांनो त्रिमूर्ती नाश्ता सेंटर जे आहे, त्रिमूर्ती नाश्ता सेंटरच्या समोरच इथं सोमन भोजनालय म्हणून आहे, जिथं आपल्याला शाकाहारी थाळी मिळते. 130 रुपयाला अनलिमिटेड शाकाहारी थाळी इथं मिळते. तर आता आपण ही थाळी चेक करणार आहोत, आलेल्या लोकांची गप्पा देखील मारणार आहोत आणि या थाळीला काय काय मिळतं ते देखील बघणार आहोत. मित्रांनो जे काही पदार्थ दिले जातात ते सगळे अनलिमिटेड आहेत, जसं की वरण भात, कोशिंबीर, हे जसे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत घरगुती, तर ते सगळे पदार्थ इथं या थाळीला मिळणार आहेत. तर चला मित्रांनो या थाळीला काय काय मिळते आपण बघूयात. मध्ये आपण आलोय आणि मॅडम आहेत, स्वतः ह्या हॉटेलचे ओनर आहेत. तर मॅडम कधीपासून तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि वर्ष झाले व्यवसाय माझा हा चालू आहे. त्या थाळीला काय काय असं जरा सांगा पाहिजे. थाळीला पोटभर थाळी आमची 130 रुपये थाळी आहे आणि लोणचं, चटणी, कोशिंबीर, 2 भाज्या असतात. एक भाजी असते, उसळ असते. रोज भाज्या वेगळ्या वेगळ्या असतात, उसळी पण वेगळ्या वेगळ्या असतात. चपाती, मसाले भात असतो, साधा भात असतो, आमटी, ताक, पापड, सगळं अनलिमिटेड आमची थाळी आहे 130 रुपये. तर मित्रांनो 130 रुपयाला वाडीला आल्यानंतर अनलिमिटेड थाळी आपल्याला इथं खाता येणार आहे. शिवाय कुठलाही पदार्थ घेतला तर त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस घेतले जाणार नाहीयेत आणि सर्व सात्विक पदार्थ इथं आपल्याला खाता येतील. मित्रांनो दत्त जयंती जवळ येते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता आपण व्हिडिओ करतोय आणि इथं आल्यानंतर मी सांगितल्या पत्त्यावरती सोमन भोजनालयाला भेट द्या. तुम्ही व्यवसाय सुरुवात कशी केली झाली आणि त्याबद्दल जर माहिती सांगा. माझा व्यवसाय म्हणजे आमचा केटरिंगचाच व्यवसाय आहे. मिस्टर माझे केटरिंगचाच व्यवसाय करतात. पण आम्हाला एकट्यांकडून ऑफर आल्यामुळे तुम्ही भोजनालय चालवता का असं विचारल्यानंतर आम्ही धाडस केलं. बघूया म्हटलं काय होते, 1 वर्ष करून बघायचं. नाही झालं तर मग विचार बदलायचा. पण आम्हाला सगळ्यांची साथ पण चांगली मिळाली. आम्हाला आमची स्टाफ सगळा चांगला मिळाला आणि यात आमची पुढे पुढे प्रगती होत गेली. त्यामुळे आम्हाला पण उत्साह आमचा वाढत गेला. त्यामुळे आता 20 वर्ष झालं मी हा व्यवसाय करते. मिस्टर केटरिंगचा व्यवसाय करतात, मुलगा सुद्धा तेच करतो, मुलगी सुद्धा तेच करते. त्यामुळे आमचा पूर्ण सोमण परिवार सगळा केटरिंगचाच व्यवसाय केटरिंग व्यवसायामध्ये 1 वर्ष करून बघूया असं सुरुवात झाली होती, पण आज 20 वर्ष झाली आणि खूप सक्सेसफुली तुम्ही बिझनेस रन करताय. मला सगळा स्टाफ सगळा माझा चांगला आहे. सगळ्या लेडीज आहेत. मुलगा मदतीला येतोय कधी तर, बाहेर त्याचं काम असतं तो बाहेर जातो, पण सगळ्या लेडीज आहेत. सगळ्या चांगल्या, सगळ्या आम्ही घरच्यासारखा आमचा सगळा परिवार आहे. एकमेकांना खूप आमची साथ आहे. 25 वर्ष माझ्याकडे त्या कामाला आहे, पण कामाला म्हणून माझ्याकडे नाहीये. घरी सुद्धा त्या आमच्या सुखदुःखात सगळ्यातच आहेत. घरच्यासारखं सगळं वातावरण आहे. तरी किती स्टाफ आहे आपल्याकडे आता? माझ्याकडे आता स्टाफ आहे, सकाळी 5 आहेत, संध्याकाळी 3 जणी आहेत. ओके. तर आपल्या थाळीला काय काय जरा आम्हाला थाळीमध्ये दाखवा आणि आम्ही सगळे पदार्थ आता टेस्ट करून बघूयात. मित्रांनो सगळ्या पदार्थांचे रेट तुम्हाला मी दाखवतोय. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता. मित्रांनो इथं किचन मी तुम्हाला दाखवतोय, ते जरा माहिती द्या आम्हाला कसं कसं काय काय सेटअप केलं. स्वयंपाक केला जातो सगळा. इथं ह्या गॅसवरती सगळा स्वयंपाक केला जातो. आता गरमागरम भात केलेला आहे आणि चिंचगुळाची आमटी तयार आहे. भाजी आहे तयार सगळ्या. चपातीचा सेटअप आहे पूर्ण. दोन बायका लागतात चपाती करायला. आणि इथं आम्ही ताक, कोशिंबीर काय असेल ते आमच्या इथे सेटअप असतो. अगदी कमी जागेमध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही बसवला इथं सेटअप सगळा. पाण्याची टाकी वगैरे वरती बसवली. पाण्याची टाकी वरती आहे. पाणी पूर्ण आपलं चांगलं आहे. ओके. काका नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण आणि आपलं नाव सांगा. सांगलीहून आलो. सांगलीहून आलात. दर महिन्याला येतो. सोमणांची इथं 2-3 खानावळी किंवा जेवणाची व्यवस्था आहे. झाडाखालच्या सोमण जेवण खूप छान देतात. मुख्य म्हणजे पोळी अतिशय गरमागरम असते, वांग्याची भाजी अप्रतिम असते आणि साधं ज्याला जेवण जेवायचं आहे, मसाले भात तर उत्तमच. त्यांनी अवश्य एकदा इथं भेट द्यावी. काका मला असं विचारायचं की जेवणामध्ये थाळीमध्ये तुम्हाला काय आवडतं स्पेशली? वांग्याची भाजी आवडते. वांग्याची भाजी इकडची वांगी फेमसच आहेत. वाडीची वांगी अतिशय वाडी
हा म्हणजे कृष्णाकाठची जी वांगी आहेत हा. ती अतिशय फेमस आणि हा. वांगी करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. हो. पण सगळ्या सोमणांच्यात वांग्याची भाजी फार फेमस आहे. ओके. किंबहुना त्या ताई म्हणल्या की वांग्याची भाजी असल्याशिवाय माणसं जेवायला येत नाही. येतच आणि नाही. ती वस्तुस्थिती खरं. आहे. एकदम खूप सुंदर जेवण. तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? एवन जेवण इथं एकदा झाडाखालच्या सोमणांच्याकडे एकदा येऊन जेवून जावं. एकदा भेट द्यावी. अवश्य भेट द्यावं. ओके, थँक्यू थँक्यू. ओके ओके. आता आपण थाळीला काय काय दिलं जातं बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं ताक दिलेलं आहे मित्रांनो. दुसरीकडे ही काकडीची कोशिंबीर आहे. ही चण्याच्या डाळीची चटणी आहे. हे आहे ते लोणचं, मीठ, वांग्याची भाजी आहे. आज आहे ती कोशिंबीर आहे मुगाची आणि हे पापड आहे आणि ही चिंच गुळाची आमटी आहे डाळीची. शिवाय इथला मसाले भात फेमस आहे आणि मसाले भात दिलेला आहे. तर मित्रांनो या थाळीचा रेट जो आहे तो 130 रुपये आहे आणि समजा जर आपल्याला स्वीट पाहिजे असेल तर 40 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात. तर अशा पद्धतीनं ही स्वीट बासुंदी आहे त्याचे 40 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. म्हणजे एकूण थाळी कितीला होईल? स्वीट जर पाहिजे असेल स्पेशल थाळी 170 रुपयाला होते आणि या स्वीट मध्ये मित्रांनो जशी बासुंदी आहे तशी सीताफळ बासुंदी देखील मिळते, श्रीखंड आणि आम्रखंड देखील मिळू शकतो. तर आपल्या चॉईस नुसार तुम्ही ते स्वीट घेऊ शकता. स्वीट जर असेल तर स्पेशल थाळी आहे ती 170 रुपयाला. मित्रांनो आता आपण थाळीला काय काय मिळतं बघितलं. आता आपण पदार्थ टेस्ट करू. मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण इथली जी फेमस वांगी आहेत कृष्णाकाठची वांगी मित्रांनो फेमस आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वांग्याची भाजी टेस्ट करून बघूया. आवडून किचन पॅलेस तिकडे ते जातं. वाह! स्पेशली मित्रांनो वांग्याला जी चव असेल कृष्णाकाठच्या वांग्याला ती अस्सल वांग्याची भाजीची चव तुम्हाला इथं आल्यानंतर टेस्ट करायला मिळेल. मसाल्यांना चव आहेच पण स्पेशली इथल्या वांग्यालाच एक म्हणजे खूप छान अशी चव असते. तर अगदी छान पद्धतीने ही वांग्याची भाजी केली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं अशा पद्धतीने आहे. जास्त तिखट नाही आणि गोड पण नाही आहे. त्यामुळं खूप छान पद्धतीनं ही वांग्याची भाजी आपल्याला इथं खाता येणार आहे. दुसरी भाजी आहे ती मित्रांनो मुगाची उसळ आहे आज. इथं बघू शकता तुम्ही. मुगाची उसळ आहे. हम्म. मगाशीच मित्रांनो म्हणालो होतो की जे भाविक येतात ते सात्विक जेवण मिळावं अशी अपेक्षा करतात तिथे. अगदी तशा पद्धतीनंच सगळ्या भाज्यांची चव आहे. थोडीशी मुगाची उसळ अगदी थोडीशी हलकीशी तिखट आहे पण ओव्हर तिखट नाही आहे. तर तशाच पद्धतीनं आपल्याला जर सात्विक जेवण जेवायचं असेल तर आपण झाडाखालचे सोमण ज्यांना म्हटलं जातं त्रिमूर्ती हॉटेलच्या समोरच हा स्टॉल तुम्हाला बघायला मिळेल. पत्ता तुम्हाला मी दाखवलेलाच आहे, लोकेशन पण दाखवलेलं आहे. तर मला मित्रांनो आमटी जी आहे ती आता चेक करायचं. ही आमटी जी आहे ती चेक करून बघूया. डाळीची आमटी आहे. वा. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो महाप्रसादाला चिंचगुळाची आमटी केली जाते. तर तशीच अगदी खूप छान पद्धतीनं चिंचगुळाची आमटी जी आहे ती डाळीची ती तर आपल्याला टेस्ट करता येणार आहे. आंबट, गोड आणि तिखट हे तिन्ही पण चव एकाच आमटीमध्ये आपल्याला एकाच पदार्थामध्ये चाकायला मिळणार आहे. खूप छान पद्धतीनं तुम्हाला ही आमटी इथं आपल्याला मिळेल. चिंचगुळाची आमटी आहे स्पेशली. शिवाय हे ताजं ताक आहे. रोज इथं ताजं ताक दिलं जातं. ताक देखील टेस्ट करून बघत आपण. अतिशय फ्रेश आणि गोडसर ताक आहे. ताक देखील आवर्जून टेस्ट करा. बऱ्याच लोकांनी इथं वांग्याची भाजीची आणि ही जी कोशिंबीर आहे त्याचं कौतुक केलं होतं. कोशिंबीर जास्त आवडते इथं लोकांना आणि काकडीचे अगदी बारीक काप करून दही त्यामध्ये घातलेलं आहे गोडसर आणि शेंगदाण्याचं कूट देखील दिसतंय त्यामुळे थोडं. वा. कृष्णागडची ताजी फ्रेश अशी काकडी घेतलेली आहे आणि त्याचे बारीक काप करून ही काकडी केलेली आहे. अतिशय जबरदस्त मित्रांनो. त्या बाजूला जेव्हा याल तेव्हा ही थाळी नक्की टेस्ट करा आणि कोशिंबीर देखील टेस्ट करा. वा. तुमचं दही इतकं फ्रेश आहे त्यामध्ये काकडी देखील फ्रेश आहे. थोडीशी साखर घालून शेंगदाण्याचं कूट देखील त्यामध्ये आहे. त्यामुळे अतिशय जबरदस्त अशी टेस्ट लागते.
ही चण्याच्या डाळीची जी चटणी आहे मित्रांनो ती जरा टेस्ट करून बघूयात आपण. मी पहिल्यांदाच टेस्ट करतोय चण्याच्या डाळी. आमच्याकडे चण्याच्या डाळीमध्ये कैरी घालून केली जाते चटणी, पण ही थोडी वेगळी आहे. हम्म. थोडीशी मेथकूट आणि दही जसं खातोय आपण तशा पद्धतीची चव आहे, त्याच्याकडे झुकणारी चव आहे. टेस्ट मात्र छान आहे चटणीची. एकदा जरा चटणी टेस्ट करून बघतो मी. तर मगाशी म्हणालो तसं मेथकुटासारखंच चव आहे, थोडंसं दही घातल्यानंतर त्याला फोडणी पण आहे मोहरीची. त्याच्यानंतर स्वीट साठी तर आपण हा थोडा मसाले भात देतो आपण पहिला. मित्रांनो थाळीच अनलिमिटेड असल्यामुळं आपण हवे तेवढे तुम्ही पदार्थ रिपीट करू शकता. टेस्ट करून बघूयात मसाले भात. आमटी न घेताच मसाले भात हा काळा भात म्हणून आपण टेस्ट करून बघूयात. त्या इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो मसाले भाताला टोमॅटो आहे, कोबी दिसते, शिवाय कोथिंबीर देखील फ्रेश अशी घातलेली आहे आणि मोहरीची फोडणी देखील आहे. टेस्ट करून बघूयात आपण. वा, माझी काका एक इंटरव्ह्यू देताना म्हणाले होते की मसाले भात खूप छान आहे. खरंच मित्रांनो लग्नाच्या पंक्तीला जसा मसाले भात वाढला जातो तरी तशा पद्धतीच आहे. मुळात हे जे सोमण आहेत ते केटरर्स आहेत. गेले 20 ते 30 वर्ष हे केटरिंग व्यवसायात आहेत. त्यामुळं अगदी खुमासदारच सगळे पदार्थ झालेले आहेत. आणि जेवण काळा भात जो आहे मसाले भात तो देखील अतिशय जबरदस्त आहे. जसा लग्नामध्ये मसाले भात केला जातो अगदी तशा पद्धतीनेच हा मसाले भात देखील आहे. 33 रुपयाला मित्रांनो अनलिमिटेड थाळी आहे. त्यामुळं आपल्याला हवा तेवढा भात आणि बाकीचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता. स्वीट जे आहे त्याला मात्र 40 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतील. आणि वाडीची जी बासुंदी आहे ती खूपच फेमस आहे आणि आता आपण बासुंदी टेस्ट करून बघतोय. स्पेशली इकडे वाडीमध्ये घरगुती अशी बासुंदी सगळीकडे केली जाते आणि तिथूनच हे बासुंदी घेतात. त्यामुळे अतिशय जबरदस्त आहे. तुम्ही किती घट्ट आहे बघू शकता बासुंदी. त्याचबरोबर आपल्याला स्वीटला श्रीखंड आणि आम्रखंड देखील मिळेल किंवा सीताफळ बासुंदी देखील मिळेल. तर आता आपण बासुंदी टेस्ट करून बघूयात. वाडीमध्ये सगळीकडेच मित्रांनो घरगुती बासुंदी केली जाते, त्यामुळे जबरदस्त आहे बासुंदी इथली. कुरुंदवाड आणि वाडी दोन्हीकडची बासुंदी फेमस आहे. ओरिजिनल बासुंदी काय असते ते इथं आल्यानंतरच तुम्हाला कळेल. वाडीमधली बासुंदी जेव्हा तुम्ही खाल, बऱ्याच वेळा तुम्ही खाल्ली देखील असेल. मी सांगलीचा असल्यामुळे इथं बऱ्याच वेळा येतो आणि बासुंदी टेस्ट करतो. तर कुठेही ओव्हर स्वीटनेस नाही आहे याला. अतिशय सॉफ्ट असा स्वीटनेस आहे आणि दूध आटवून हे केल्यामुळं मूळचा दुधाचा गोडवा असतो त्यामध्ये, तर तो देखील आहे. आणि कुठलाही मसाला किंवा बाकीचे पदार्थ यात ऍड केलेले नाही आहेत, त्यामुळे थोडासा स्वीटनेस दुधाचा आणि थोडासा स्वीटनेस ऍड केलेला आहे. थंड आणि मलाईदार अशी ही वाडीची बासुंदी जर आपल्याला खायची असेल आणि हे सगळं जर सात्विक पदार्थांनी भरलेली थाळी जर खायची असेल तर नक्कीच सोमन भोजनालयाला तुम्हाला यायला लागेल. 130 रुपयाला अनलिमिटेड जेवण आहे. शिवाय स्वीट पाहिजे असेल तर एक्स्ट्रा 40 रुपये द्यायला लागतात, म्हणजे एकूण 170 रुपयाला थाळी आहे. तुम्ही जेव्हा इकडे या मित्रांनो वाडीला तेव्हा जेवणासाठी या ठिकाणी नक्की भेट द्या. झाडाखालचे सोमन म्हणून हे हॉटेल फेमस आहे. त्रिमूर्ती हॉटेलच्या समोरच सोमन भोजनालय आहे, तिथं नक्की या तुम्ही आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. तेव्हा कधी याल इकडे तेव्हा हे पदार्थ इथली जी थाळी आहे सोमन भोजनालयाची ती नक्की टेस्ट करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.